रेल्वे स्टेशनवर आपण रोज कित्येक लोकांना जमिनीवर झोपलेलं पाहतो. बहुतेक वेळा आपण नजर वळवतो. पण जर मी तुम्हाला सांगितलं की असाच एक माणूस दररोज स्टेशनवर झोपायचा आणि काही वर्षानंतर तोच माणूस हजारो लोकांचं आयुष्य बदलणारा होता, तर ही गोष्ट आहे अशाच एका माणसाची, ज्याच्याकडे ना घर होतं ना ओळख, पण त्याच्याकडे एक गोष्ट होती, जिद्द. तो माणूस दररोज रात्री रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 3वर झोपायचा. एक फाटका ब्लँकेट शरीरावर फेकून, डोक्याखाली जुनी बॅग ठेवून. डोळ्यात मोठी स्वप्ने चमकत असत. लोक त्याला फक्त भिकारी समजायचे. कोणी चहा द्यायचा तर कोणी नाणी टाकायचा, पण तो कधीच भीक मागत नसत, कारण तो भिकारी नव्हता. एक आयुष्याशी झुंजणारा एक माणूस होता. काही वर्षांपूर्वी तो एक इंजिनियर होता. चांगली नोकरी, छोटं घर आणि कुटुंब, सर्व काही व्यवस्थित. पण एका चुकीच्या निर्णयामुळे सगळं हातातून निघून गेलं. नोकरी गेली, घर विकलं, कुटुंब वेगळं झालं आणि शेवटी तो रेल्वे स्टेशनवर येऊन उभा राहिला, जिथे लोक फक्त त्याला भिकारी समजत होते. पण त्याच्या मनात अजूनही एक गोष्ट होती, जिद्द. पहिले काही महिने अगदी कठीण गेले. पोटासाठी झगडा, लोकांचे टोमणे, अपमान. संध्याकाळी तो स्टेशनच्या एका कोपऱ्यात बसून काहीतरी लिहायचा. लोक हसायचे, वेडा आहे, स्टेशनवर बसून काय करणार. पण तो लिहितच राहिला, कारण त्याला माहीत होतं त्याचे अनुभव इतरांना शिकवू शकतात. एक दिवस एक कॉलेजचा मुलगा त्याच्या जवळ येतो. काका, तुम्ही रोज काय लिहिता? तो हसून म्हणाला, मी माझ्या चुका लिहितो आणि लोक त्यातून काय शिकू शकतात ते. त्या मुलाने त्याचं लिखाण वाचलं. दुसऱ्या दिवशी ते सोशल मीडियावर टाकलं. लाखो लोकांनी वाचलं. लोक समजले, हा माणूस अपयशी नाही, तो अनुभवांनी समृद्ध आहे. तो लिहायचा आपल्या जीवनातील चुका आणि निर्णय, जे त्याला स्टेशनवर आणलं. चुकीची नोकरी निवडणे, विश्वास ठेवलेल्या लोकांनी फसवलं, आर्थिक निर्णय जे हातातून निघाले आणि स्वतःला सुसंगत ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न. त्या अनुभवातून तो लोकांना शिकवतो. आपण जितक्या चुका करतो तितकंच शिकतो. लोक त्याला भेटायला येऊ लागले. कोणी नोकरीबद्दल सल्ला घ्यायला, कोणी आयुष्याबद्दल मार्गदर्शन हवे असल्यामुळे. हळूहळू एका NGOने त्याला मदत केली. त्याचे लिखाण पुस्तकात बदलले आणि सोशल मीडियावरही लोक प्रेरित झाले. आज तो स्टेशनवर झोपत नाही, पण हजारो लोक त्याच्या शब्दांमुळे उभे राहिले आहेत. तो म्हणतो, मी स्टेशनवर झोपत होतो म्हणून नाही वाचलो, मी हार मानली नाही म्हणून वाचलो. आपण एखाद्याला जमिनीवर पाहिलं म्हणजे तो खालीच आहे असं नाही. कधी कधी तो फक्त पुन्हा उभा राहण्याची वाट पाहत असतो. जर ही गोष्ट थोडीशी प्रेरणा देत असेल तर व्हिडिओ लाईक करा. अशाच रिअल इन्स्पिरेशनल स्टोरीजसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट कोणाला उपयोगी पडेल असं वाटत असेल तर नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.